Good morning, students. Yesterday we have seen Dalton's atomic theory. Dalton proposed that matter is made up of very small particles, and these particles, small particles, are called atoms. An atom is a hard and solid ball. Being the smallest unit of matter, it is indivisible. Indivisible particle of an element is called an atom. Then compound. When two or more elements combine to form compound. For example, NaCl. It contains Na sodium atom and chlorine atom Cl. These two elements, sodium and chlorine, to form table salt or common salt. CaOH2, slack line, calcium, oxygen and hydrogen. These three elements combine to form slack line in fixed proportion. Then we learn law of constant proportion, law of conservation of matter. First law of conservation of matter. There is no rise or drop in the weight of the matter during a chemical reaction. In a chemical reaction, the total weight of the reactant is same as the total weight of the products formed due to the chemical reactions, and this is called the law of conservation of matter. Then law of constant proportion. The proportion by weight or the constituent elements in the various samples of a compound is fixed. संयुगाच्या विविध नमुन्यामधील घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण नेहमी कसं असतं? स्थिर असतं. कधी आपण पाणी पिताना असं म्हणत नाही की या पाण्यामध्ये हायड्रोजन जास्त झालेलं दिसतोय किंवा ऑक्सिजन जास्त झालेलं दिसतोय. असं कधीही होणार नाही. त्याचं H2O हेच मोलिक्युलर फॉर्म्युला राहणार आणि त्याचं प्रमाण 1:8 असंच राहणार. त्याच्यामध्ये चेंज होणार नाही. लक्षात येते. त्यानंतर द्रव्य अक्षयतेचा नियम बघितला आपण. काय आहे बघा की रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वजनात वाढ किंवा घट होत नाही. देर इज नो राईज ऑर ड्रॉप इन द वेट ऑफ द मॅटर ड्युरिंग अ केमिकल रिएक्शन. In a chemical reaction, the total weight of the reactants is same as the total weight of the product. रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियाकारकांचं एकूण वजन व रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादितांचे एकूण वजन हे कसं असतं? सारखंच असतं. इथंपर्यंत आपण माहिती घेतलेली होती. त्याचबरोबर अन इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट आंतवान लॅव्हाझिये, फ्रेंच सायंटिस्ट, यांची आपण माहिती घेतलेली होती. देन टुडे व्हेरिफिकेशन ऑफ द लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. हा भाग रिड्यूस सिलेबस आहे पण माहितीसाठी आपण घेतो नेहमी, त्यामुळं तोही भाग तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे बघा आपल्याला कॉपर ऑक्साईडचं. मेनी कंपाऊंड्स कॅन बी मेड बाय डिफरंट मेथड्स. फॉर एक्झाम्पल, 2 सॅम्पल्स ऑफ द कंपाऊंड copper oxide means CuO were obtained, one by decomposition of copper carbonate. कॉपर कार्बोनेटचं अपघटन करून त्याच्यापासून कॉपर ऑक्साईड मिळवतात. कॉपर कार्बोनेटपासून कॉपर ऑक्साईड. अँड अनदर बाय डिकम्पोजिशन ऑफ कॉपर नायट्रेट CuNO3 twice. From each of these samples, a mass of 8 grams of copper oxide was taken and each was treated independently with hydrogen gas. याच्यामध्ये
बघा, या दोन्ही नमुन्यामध्ये कॉपर ऑक्साईड घेतलं आणि त्याची स्वतंत्रपणे हायड्रोजन वायूबरोबर अभिक्रिया केली असता दोन्हीपासून आपणाला 6.4 ग्रॅम तांबे मिळते. 6.4 ग्रॅम तांबे आणि 1.6 ग्रॅम पाणी मिळते. बोथ गिव्ह 6.4 ग्रॅम कॉपर अँड 1.8 ग्रॅम वॉटर. आता याचं व्हेरिफिकेशन आपण द लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शननं बघूया. द रिॲक्शन ऑफ कॉपर ऑक्साईड विथ हायड्रोजन yield 2 नॉन प्रॉडक्ट्स. याच्यापासून 2 प्रॉडक्ट्स मिळतात. द कंपाऊंड वॉटर अँड द एलिमेंट कॉपर. मीन्स इट इज नोन दॅट in the compound water H2O, the element hydrogen and oxygen are in the proportion 1:8. We have seen yesterday, we have seen this proportion 1:8 by weight, and this means that in 9 gram of water contain 8 gram of oxygen element and 1 gram of hydrogen element. Therefore, 1.8 gram water contain 8 into 1.8 divided by 9 is equal to 1.6 gram oxygen, and this oxygen has come from 8 gram copper oxide. It means that the 8 gram of both the samples of copper oxide contain 6.4 gram copper. म्हणजे बघा, लक्षात येते का तुमच्या की हा ऑक्सिजन 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईडमधून आला. याचा अर्थ कॉपर ऑक्साईडच्या दोन्ही नमुन्यामधील प्रत्येकी 8 ग्रॅम राशीमध्ये 6.4 ग्रॅम कॉपर आणि 1.6 ग्रॅम काय आलं ऑक्सिजन. 6.4 प्लस 1.6 इज इक्वल टू 8 ग्रॅम. आणि त्यातील कॉपर आणि ऑक्सिजनचं वजनी प्रमाण किती झालं 6.4 1.6 मीन्स 64 डिवायडेड बाय 16. So ratio is 4:1. 4:1 म्हणजे हा रेशो बरोबर आला बघा. Thus the experiment showed that the proportion by weight of the constituents of elements in different samples of a compound is constant. याचं वजनी प्रमाण स्थिर येतं. तसंच कॉपर ऑक्साईडमध्ये दुसऱ्या पद्धतीनं we get copper 63.5 and oxygen 16. So ratio is 63.5 as to 16 means 63.5 divided by 16. So value is 3.968 as to 1 means 3.968 means approximately 4. So 4 as to 1. We get this value 4 as to 1. So from these two experiments, verify the law of constant proportion. Means weight of the constituent elements match with the expected proportion calculated from the molecular formula, and thus the law of constant proportion is verified. अशा पद्धतीने हा लॉ हा 2 उदाहरणांनी आपण व्हेरीफाय करू शकतो. लक्षात आलं. कॉपर ऑक्साईडचं पहिल्यामध्ये गुणोत्तर 6.4 as to 1.6 आणि दुसऱ्यामध्ये गुणोत्तर आहे 63.5 as to 16. सो नेक्स्ट ॲटम. आपण डेफिनेशन बघितली. ॲटम म्हणजे काय. ॲटम आर व्हेरी व्हेरी टायनी. अतिशय लहान असा कण असतो. त्यालाच हा शब्द मॅच होतो तो म्हणजे इनडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट. आपण समजा एखाद्या वस्तूचे तुकडे तुकडे करत गेलो आणि शेवटी असा एक कण निर्माण होतो की त्याचं विभाजन करता येत नाही. वस्तू म्हणजे तो एलिमेंट पाहिजे, मूलद्रव्य. त्याचं विभाजन करता येत नाही आणि त्यालाच आपण काय म्हणतो ॲटम, अणू. सो ॲटम आर व्हेरी व्हेरी टायनी. द फंडामेंटल पार्टिकल इन ॲटम आर द प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. इज कॉल्ड एलिमेंटरी पार्टिकल्स. म्हणजे मूलभूत कण अणूमधील प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन आहेत. द प्रोटॉन इज पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. द प्रोटॉन इज पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. द इलेक्ट्रॉन इज निगेटिव्हली चार्ज पार्टिकल
and the neutron is electrically neutral. इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो, त्याच्यावर कोणताही प्रभार नसतो न्यूट्रॉनवर. द साईज ऑफ अन ॲटम इज डिटरमाइंड बाय द रेडियस. द ॲटॉमिक रेडियस ऑफ an isolated atom is the distance between the nucleus of an atom and the outermost cell. आपण ॲटॉमिक रेडियस कसे काढतो तर बघा, न्यूक्लियस, डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट सेल, अणुचं केंद्रक आणि बाह्यतम त्रिज्या यामधील अंतर, त्याला काय म्हणतो ॲटॉमिक रेडियस. अँड इट इज एक्सप्रेस इन नॅनोमीटर. ती कशामध्ये आपण मोजतो, नॅनोमीटरमध्ये मोजत असतो. द साईज ऑफ अन ॲटम इज डिटरमाइंड बाय इट्स रेडियस, अँड द ॲटॉमिक रेडियस ऑफ an isolated atom is the distance between the nucleus of an atom and its outermost orbit. Hydrogen atom, atomic radius 10 raised to minus 10 in meters, मीटर्समध्ये दिलेलं आहे. 1 meter means 10 raised to 9 नॅनोमीटर, nm म्हणजे नॅनोमीटर. वॉटर मोलेक्यूल 10 raised to minus 9 मीटर, आणि हिमोग्लोबिन मोलेक्युल्स 10 raised to minus 8 मीटर. आता ॲटम कसा असतो, अणू कसे असतात, ते या ठिकाणी आपल्याला इरिडियमच्या अणूची प्रतिमा दाखवलेली आहे. बघा, इरिडियमच्या अणूची प्रतिमा. फील्ड आयन मायक्रोस्कोप इमेज ऑफ इरिडियन ॲटम्स. एव्हरी स्पॉट इन दिस इमेज इज एन ॲटम. याच्यामध्ये प्रत्येक जो स्पॉट दाखवला आहे ना, तो ॲटम आहे बघा, इरिडियमचा. आता हे साध्या डोळ्याने आपल्याला दिसतील का, नाही. सो ॲटम्स आर व्हेरी व्हेरी टायनी. त्यासाठी मॉडर्न इन्स्ट्रुमेंट यूज केले जातात. कोणते, इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शक असतात त्याच्यामध्ये पाहतात, किंवा फील्ड आयन मायक्रोस्कोप, स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप याचा उपयोग केला जातो. अशा अत्याधुनिक साधनं वापरली जातात कारण त्यांची कॅपॅसिटी ही जास्त असते. Scanning tunneling microscope have the capacity to show enlarged images of the atom. Enlarged, विशालित, किंवा त्याला मॅग्निफिकेशन सुद्धा म्हणतात. विशालित प्रतिमा मिळवली जाते. Then next, atomic radius. एक कन्सेप्ट इथं क्लिअर केलेली आहे बघा. The atomic size depends on the number of electron orbits in the atom. The greater the number of orbit, the larger the size. म्हणजे इलेक्ट्रॉनची कक्षा, अणूच्या केंद्रकाभोवती जी इलेक्ट्रॉनची कक्षा आहे, के, एल, एम, एन, लाईक दिस, जेवढ्या कक्षा जास्त तेवढे ॲटॉमिक रेडियस ही जास्त येणार. म्हणजे अणूचा आकार मोठा, ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस. म्हणजे त्याच्यामध्ये लक्षात येईल की सोडियमच्या अणूपेक्षा पोटॅशियमचा अणू मोठा असतो. ॲन ॲटम ऑफ पोटॅशियम इज बिगर दॅन ॲन ॲटम ऑफ सोडियम. अँड इफ टू ॲटम्स हॅव द सेम आउटरमोस्ट ऑर्बिट, जर बाह्यतम कक्षा सेम असेल पण जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इन्क्रीजेस, जर इलेक्ट्रॉनची संख्या जर वाढत गेली तरीसुद्धा त्याची ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होत जाते. आणि जशी जर इलेक्ट्रॉनची संख्या कमी असेल तर त्याची अणुत्रिज्या पण कशी असते, कमी होत जाते. मग कसं सांगता येईल आपल्याला, देन द ॲटॉम हॅव्हिंग द लार्जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट ऑर्बिट इज स्मॉलर दॅन द वन हॅव्हिंग फ्युअर इलेक्ट्रॉन्स इन द सेम आउटरमोस्ट ऑर्बिट. अशा पद्धतीने आपण सांगू शकतो. देन ॲटॉमिक नंबर, यू नो ॲटॉमिक नंबर, number of electron present in an atom or number of proton present in an atom is called atomic number. अणूमध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही समान असते. 5 प्रोटॉन असतील तर 5 इलेक्ट्रॉन असतात, पण न्यूट्रॉनचे नंबर चेंज होतात. पण अणू हा विद्युतदृष्ट्या कसा असतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो.
कारण नंबर ऑफ पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन अँड नंबर ऑफ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन इज सेम. सो +5 -5 मीन्स 0. त्यामुळे अणू हा कसा असतो, उदासीन असतो. And the atomic mass, the mass of an atom means the number of protons and number of neutrons. Sum of the number of protons and neutrons is called atomic mass number. आता ही परफेक्ट डेफिनेशन कशी आहे ती बघा. The mass of an atom is concentrated in its nucleus and it is due to the protons p and neutrons n in it. The number of proton and neutron in the atomic nucleus is called atomic mass number. Atomic mass number. Protons and neutrons are together called nucleons. अणूच्या केंद्रकातील मुख्य दोन घटक कोणते? प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. Proton and neutron present in a nucleus and electron revolves around it. इलेक्ट्रॉन या केंद्रकाभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरत असतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांनाच काय एकत्रितपणे म्हणतात? तर न्यूक्लियॉन्स, म्हणजे अणुकेंद्रकातील मूलकण असं संबोधलं जातं. An atom is very very tiny. Scientists to struggle with the question, how do we determine its mass? पहिल्यांदा शास्त्रज्ञांना हाच प्रश्न पडला की या अणूचं वस्तुमान कसं काढायचं. म्हणून त्यांनी ही रिलेटिव्ह कन्सेप्ट सुरू केली. इट वॉज नॉट पॉसिबल फॉर सायंटिस्ट ऑफ द 19th century टू मेजर ॲटॉमिक मास ॲक्युरेटली. 19व्या शतकातील वैज्ञानिकांना अणुवस्तुमान अचूकपणे काढता आलं नाही. म्हणून त्यांनी रिलेटिव्ह कन्सेप्ट पुढे आणली. रिलेटिव्ह मास ऑफ ॲन ॲटम. रिलेटिव्ह म्हणजे तुलना करणे, कोणापेक्षा कोणता मोठा. आपणाला जर सांगितलं एक जर समजा एक रेष काढली, वहीमध्ये पेन्सिलने एक रेष काढली, ती छोटी करून दाखवा असं सांगितलं तर आपण काय करतो? खोडू शकतो. न खोडता दिलेल्या रेषेपेक्षा जर मोठी रेषा काढली तर ती छोटी झाली ना. म्हणजे कोणतरी रिलेटिव्ह कन्सेप्ट आपण वापरली, कोणाशी तरी तुलना केली म्हणून ती छोटी झाली. आहे त्याच्यापेक्षा जर आपण छोटी काढली असती तर ती कशी दिसली असती? मोठी. तसं इथं कोणाशी तरी तुलना केली जाते. मग सगळ्यात लायटर एलिमेंट कोणतं आहे? पृथ्वीवरचं सगळ्यात हलकं मूलद्रव्य सांगा? हायड्रोजन. त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 1. ॲटॉमिक मास नंबर पण 1च आहे. त्यामुळं हायड्रोजनशी तुलना केली गेली. हायड्रोजनचं ॲटॉमिक मास 1 असल्यामुळं त्याच्याशी किती पट, हाऊ मेनी टाइम्स, किती पट तो मोठा आहे दुसरा, याच्याशी तुलना त्याची केली गेली. The hydrogen atom being the lightest was initially chosen as the reference atom. Means a atom being the lightest reference atom was required for expressing the relative mass of an atom. So hydrogen is chosen for relative mass of an atom. The relative mass of a hydrogen atom which has only one proton in it, so nucleus was accepted as 1. And the magnitude of the atomic masses of various atoms become equal to the atomic mass number. आता याच्याशीच रिलेटेड दुसरी एक संकल्पना आहे बघा. नायट्रोजनचा जो ॲटॉमिक मास आहे तो 14 आहे. द मास ऑफ एन नायट्रोजन ॲटम इज 14 टाइम्स दॅट ऑफ अ हायड्रोजन ॲटम. हायड्रोजनच्या 14 पट मोठा हा नायट्रोजन आहे. Therefore the relative mass of a nitrogen atom is 14. त्याच्यानंतर या 14 कॅल्क्युलेशन करताना पण पॉईंटमध्ये उत्तर यायला लागलं. फ्रॅक्शनल ऑन दी स्केल. This is how the relative atomic mass of various elements were determined on this scale. The relative
Mass of a nitrogen atom is 14. So the relative atomic mass of many elements come out to be fractional. जर 14 भाग घालवायचा म्हणलं तर बऱ्याच मूलद्रव्यांच्या अणुभारांकाशी जे गुणोत्तर आलं त्याचं जे उत्तर आलं ते फ्रॅक्शनल अपूर्णांकात आलं, त्यामुळे ते अवघड जायला लागलं. देअरफॉर इन द कर्स ऑफ टाईम, काळाच्या ओघात मग ती सिस्टीम चेंज केली. डिफरंट ॲटम्स वेअर चूजन ॲज रेफरन्स ॲटम्स. फायनली 1961 म्हणजे साधारणतः 60 वर्षापूर्वी the carbon atom was selected as the reference atom. In this scale, the relative mass of a carbon was accepted as 12. Carbonचा atomic mass किती आहे? 12. And the relative atomic mass of a one hydrogen atom compared to the carbon atom becomes 12 into 1 divided by 12. So 12 cancel. 1. Answer is 1. And the mass of one proton and one neutron on the scale of relative atomic mass is approximately 1. अणूच्या सापेक्ष वस्तुमानांच्या पट्टीवर एक प्रोटॉन व एक न्यूट्रॉन यांचे वस्तुमान अंदाजे 1 असे असते. आता आपल्याला या चार्टमध्ये काही ॲटॉमिक मास दिलेले आहेत बघा. एलिमेंट हायड्रोजन ॲटॉमिक मास 1, हेलियम 4, लिथियम 7, ऑक्सिजन दिलेलं नाही, तो लिहून ठेवा 16, फ्लोरीन 19, निऑन 20, सोडियम 23, ॲल्युमिनियम 27, फॉस्फरस 31, सल्फर 32, क्लोरीन 35.5, argon 39.9 means approximately 40, potassium 39.1 means 39, and calcium 40. Then today we have highly accurate methods for measuring the mass of an atom डायरेक्टली. आज म्हणजे आत्ताच्या काळात आपण अणूचं जे वस्तुमान जे प्रत्यक्ष मोजण्याची जी अधिक अचूक पद्धती आहे ती विकसित केलेली आहे. त्यामध्ये अणुवस्तुमानासाठी सापेक्ष वस्तुमानाऐवजी एकीकृत वस्तुमान घेतलं जातं, युनिफाईड मास. बघा, इन्स्टेड ऑफ रिलेटिव्ह मास, युनिफाईड मास has now been accepted as the unit of atomic mass and is called Dalton. डाल्टन या शास्त्रज्ञांचंच नाव दिलेलं आहे बघा. and its symbol is U, small u. त्याचं जे सिम्बॉल आहे ना ते स्मॉल यू आहे बघा. 1 Dalton is equal to 1.66053904 into 10 raised to minus 27 किलोग्रॅम. 1 डाल्टनची किंमत एवढी असते हे आपणाला दिलेली आहे. उद्याच्या तासाला आपण केमिकल सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट्स पाहणार आहोत. सो क्वेश्चन फॉर यू, एक्झरसाइज. First question, explain the need for a reference atom for atomic mass. Explain the need for a reference reference atom for atomic mass, full stop. Give some information about two reference atoms. Give some information about two reference atoms.
उद्याच्या तासाला आपण केमिकल सिम्बॉल्स, मूलद्रव्यांची रासायनिक संज्ञा यांचा अभ्यास करणार आहोत. थँक्यू.